पिंजरा पिंजरा रे। परिस्थिती कशी आहे तिकडे? सगळं ठीक आहे ना? इथं समजा ठीक आहे. मी काकूंना फोन केला होता पण त्यांनी माझा फोन कट केला. त्यामुळे मला काहीच अंदाज येत नाही. इच्छा नसतानाही बाकीचे म्हणतायत तसंच मला करावं लागणार आहे आता. त्यामुळे तू तयार राहा. मी कुठल्याही क्षणी तिकडे येईन. आपल्याला लगेच निघावं लागेल. मग आपण पळून जायचं? हो तसंच समज. आनंदी, खरं तर मी अजूनही वाट बघतोय की काकू मला एकदा तरी फोन करते आणि मी पुन्हा एकदा त्यांना सगळं नीट पटवून देईन. त्यांचा फोन नाही येणार. मलाही असंच वाटतं. पण असं नको ना व्हायला की आपण कुठलीच संधी तपासून पाहिली नाही. ठीक आहे, तर जे काय बी होईल ना ते मला कळव. मी तयार राहते. तू माझ्या जगण्याचा एकमेव आधार आहेस. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत का? आणि मी वीर शिवाय. तुला वीर शिवाय जगावं लागणार नाही, कारण आता तुझं लग्न वीरशीच होईल. मी शब्द देते तुला, तुझं लग्न वीरशीच होईल. त्या आनंदीमुळे हे लग्न मोडलं हे तुला कुठं माहितीये? ज्या अक्काच्या समोर भले भले जायला घाबरतात त्याच अक्काच्या पुढे तो वीर त्या आनंदीचा हात धरून गेला आणि लग्न करीन तर हिच्याशीच असं त्याने ठणकावून सांगितलं. नाही नाही, हे शक्य नाही. आनंदी अशी असूच शकत नाही. तिच्या आईचा निरागसपणा घेऊन आली आहे ती. मला वाटलंच होतं तू माझ्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाहीस म्हणून. ठीक आहे, आता तू नारायणीच्या तोंडूनच हे सगळं ऐक. नारायणी, अगं काय झालं? अशी का बसलीस? काय झालं सांग मला. मम्मा, मला बाबांची खूप आठवण येते. मी त्यांना भेटून येऊ? अगं हो, विचारतेस काय? पण म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेव, झाल्या प्रकाराबद्दल त्यांना काहीही कळता नाही कामा. त्यांची तब्येत खूप नाजूक आहे, त्यांना त्रास होईल या सगळ्याचा. ठीक आहे. तुम्ही एवढ्या रातच्याला आनंदीच्या खोलीत कशा पायी आला होता? दादानी बोलवले तिला. एवढ्या रातच्याला? मगाचपासून बघतोय तुम्हीच बोलताय. किती खोली आहे ती काहीच बोलत नाहीये. नक्की काही भानगड नाहीये ना? काही नाही, मी आलेच भेटून. नाही, थांब थांब थांब. बोलवलंय म्हटल्यावर लगेच काय चाललीस? थांब, मी सांगितल्यानंतर जा ना. चला, तोपर्यंत आपण मस्तपैकी गप्पा मारूयात काय? बाय. आनंदी खूप चांगली मुलगी आहे. मी सांगितल्यावर ऐकेल, माझी खात्री आहे. बाबा, तुम्ही जिला चांगली चांगली म्हणताय ना, तीच मुलगी आज हात धुवून माझ्या मागे लागली आहे. माझ्या मम्माला त्रास देते ती. मला जेव्हा कळलं की तिचं आणि माझं काहीतरी नातं आहे तेव्हा मला खूप आनंद झाला. पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय. मी बघतो काय. मी बघतो काय करायचं ते. पण त्याआधी तू मला शब्द दे की तू पुन्हा असा काही प्रयत्न करणार नाहीस. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत का बेटा? तुम्ही दोघी माझ्या जगण्याचा आधार आहात. बाबा, मी तुम्हाला शब्द देते, यापुढे मी असं कधीच नाही वागणार. पण प्लीज मला माझा वीर मिळवून द्या. मी करतो काय. कसं कळलं असेल आनंदीला? खरंच ती अशी असेल? आणि जर ती असं काहीतरी करून या घरात आली असेल तर ती खूप मोठी चूक करते. मला तिला थांबवलंच पाहिजे, काहीही करून. पिंजरा